मावळ तालुका हा डोंगर दऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. सह्याद्री पर्वतरांगेतील डोंगरांची एक माळ मावळ तालुक्यातून जाते. हा उंचीवरील भाग घाटमाथा म्हणूनही परिचित आहे. याच भागात शिवकालीन अनेक किल्ल्यांचा ठेवा आहे. यासह अनेक प्राचीन मंदिरेही या भागात आहेत. याच प्रदेशात लपलेलं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं गोधनेश्वर मंदिर याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला उधेवाडी गावातून एक दगडी पायवाट आपल्याला एक प्राचीन हेमाडपंथी मंदिराकडे आणि तलावाकडे घेऊन जाते. या तलावाकाठी प्राचीन असे एक शिवमंदिर आहे, ज्याचं नाव आहे गोधनेश्वर मंदिर. हे मंदिर साधारणपणे 700 ते 800 वर्ष जुने असावे असे सांगितले जाते. गोधनेश्वर मंदिर नेमके कुणी आणि कधी उभारले याबद्दल निश्चित माहिती प्राप्त झालेली नाही, परंतु येथील स्थानिक लोक हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून म्हणजेच इसवी सन 1630च्या आधीपासून येथे असल्याचं सांगतात. या मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे अत्यंत सुंदर असे मंदिर आहे. मंदिराचा सभामंडप देखील रेखीव दगडी खांबांवर उभा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर दगडी नंदी आहे. मंदिरासमोरील गोमुखातून बारमाही पाणी वाहत असते. आसनस्थ नंदी, दीपमाळ, गणपतीची मूर्ती या आजही इतिहासाच्या पाऊलखुणा मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतात. तर मग कधी येत आहे उधेवाडीला?